ज्यांच्यामुळे मी या सभेत उपस्थित आहे असे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचं अत्यंत सोनेरी भविष्य आणि वर्तमान काळ सुद्धा रोहितदादा पवार या मंचावर उपस्थित असलेले ज्यांचं एक खणखणीत भाषण आपण ऐकलं ते सुभान अलीजी शेख, प्रदेश सचिव राजेंद्र कोठारी, अमोल राळेभात, सूर्यकांत नाना मोरे, विश्वनाथ राऊत, सुधीर राळेभात, संजय वराट, कैलास वराट, राजेंद्र पवार, रमेश आजबे, मंगेश आजबे, सुरेश भोसले, संपत राळेभात, शरद शिंदे, नरेंद्र जाधव, प्रशांत राळेभात, बबन तुपेरे, चत्रभुज बोलबट, सगळे डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, या आजच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेला मी आपल्या सगळ्यांच्या समवेत उपस्थित आहे. अर्थात मी उपस्थित असण्याचं एक महत्त्वाचं कारण की आपल्याकडे एक अशी अडचण असते बघा. आपल्याकडे जेव्हा आपला एखादा सरपंच निवडून येतो, नगरसेवक निवडून येतो आणि तो जेव्हा निवडून येतो आपला फोनच उचलत नाही. आपण त्याला फोन करत असतो आणि तो फोनच उचलत नाही. म्हणजे अचानक काय त्याच्यात फुरफुरी येते कळत नाही. म्हणजे एरवी त्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 नाक असं सगळं असतं. अचानक त्याचा नेमका कोणता अवयव जास्तीचा वाढतो कळत नाही की तो फोनच उचलत नाही आपला. मला फार आश्चर्य वाटतं की मी जेव्हा कधी रोहित दादांना फोन करते ते आवर्जून फोन उचलतात. फोन उचलला गेला नाही ते कॉलबॅक करतात. मध्ये हक्कभंगाचा ठराव ज्या वेळेला आला आणि हक्कभंग आमच्या दोघांवर आला तेव्हा सगळ्यात आधी फोन करून, ताई वकील द्यायचे आहे का, काही अडचण आहे का, काही अडचण असेल तर मला सांगा. अगदी माझा वकील तुमचा सगळं काम करायला तयार असेल. मला तुम्ही सांगा की काय काय आपण करू शकतो. ते नुसतं एवढंच नाही, मला चांगलं आठवतं की मी ट्रॅफिकमध्ये अडकले आणि माझ्या लेकीचा वाढदिवस, मी सहज काहीतरी पोस्ट लिहिली आणि नेमका त्याच वेळेला दादांच्या आईचा फोन आला की ताई पोरीची अशी राळगाळ करायची असेल तर मी आधीच सांगून ठेवते, नीट पोरगी उचलून आणायची, माझ्याकडे बारामतीला ठेवायची, तिची सगळी काळजी घ्यायची जबाबदारी माझी असेल. हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे एका आईसाठी आपल्या लेकराची कुणीतरी इतक्या आपुलकीनं काळजी घेतं हे फार महत्वाचं आहे. कदाचित तो आपुलकीचा धागा आहे म्हणून मी इथे आहे. आता दुसरा मुद्दा, इकडे खूप सारी बायकांची लक्षणीय संख्या दिसते. माझं शिक्षण तसं लातूरला झालंय बघा. 93ला लातूरमध्ये भूकंप झाला आणि 93लाच महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. तो भूकंप होता 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, ज्या घटना दुरुस्तीने इथल्या महिलांना 50% आरक्षण मिळालं. का आरक्षण मिळालं माया हो? ते आरक्षण याच्यासाठी मिळालं होतं की चूल आणि मूल सांभाळणाऱ्या बायका ज्या चुली पाशी बसलेल्या आहेत, राजकारण त्यांच्या चुलीपर्यंत जावं. पण अडचण काय झाली, काही भांडवली पक्ष तयार झाले आणि काही भांडवली पक्षांनी अशा काही महिला जाणीवपूर्वक उमेदवार देताना निवडल्या की राजकारण चुलीपर्यंत जाण्याच्या ऐवजी ते डायरेक्ट चुलीत कसं जाईल याचा जास्त विचार केला. तुम्ही म्हणाल हे असं कसं काय? म्हणजे बघा, जेवढ्या काही म्हणजे अगदी मी केव्हापासून बघतेय की म्हणजे बघा, सुप्रियाताई पवार आडनाव लावत नाही, त्या सुळे आडनाव लावतात आणि सुळे आडनावाने त्यांनी त्यांची कारकीर्द उभी केली. पण आमच्याकडे बऱ्याच अशा बायका, म्हणजे मला कळत नाही की पंकजाताई जेव्हा परळीमध्ये असतात, खरं तर जेव्हा मुंडे साहेबांना दिल्लीचा तख्त खुणावतो तेव्हा परळी विधानसभेची जबाबदारी इतर कुणावर कशाला द्यायची, त्यापेक्षा आपल्या घरातल्या लेकीला द्या, म्हणून पंकजा मुंडेंची एंट्री होते. तीच गोष्ट इकडे विखेंची आहे की राधाकृष्ण विखे पाटीलला त्यांना एक गाजर दाखवलं जातं, कोपराला गुळ लावतात भाजपवाले की चला तुम्हालाही मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट करू. पण मग नगर कुणाला द्यायचं तर इतर कुणावरच विश्वास नाही, मग ते आपल्या पत्नीला पुढे आणतात. मजा बघा बरं का या सगळ्या लोकांची. अशा लोकांकडनं खरंच निर्णय घेणं अपेक्षित असेल का? त्या निर्णय घेऊ शकतील का बायका? मला एक फार मजेशीर किस्सा आठवतो की मी नरसी नायगाव नांदेडच्या ठिकाणी एकदा गेले
आणि पंचायत समितीला बिनविरोध निवडून आलेल्या महिलेचा सत्कार करायला महिला पाहिजे म्हणून मला बोलावलं. आता जसे सगळे नेते इकडे बसलेत तसेच सगळे बसलेले, मी आणि पंचायत समितीची ती बाई, आम्ही दोघीच बायका अशा एकमेकींना धरून गुपचूप बसलेलो. सगळे पुरुष माणसं ना स्टेजवर, करायचं काय आपण. आणि मी त्या बाईंना आता काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होते, तर मी त्या बाईंना म्हटलं, ताई तुम्ही म्हणे बिनविरोध निवडून आलात, कोण होतो तुमच्या विरोधात ज्यांनी फॉर्म काढून घेतला. त्या बिचाऱ्या लाजत लाजत म्हटल्या, ह्यांना माहिती आहे. असं हरकत नाही, हरकत नाही. आता तुमच्याकडे किती मेंबर निवडून आलेत बरं तुमच्या पॅनलचे, ह्यांना माहिती आहे. हरकत नाही, हरकत नाही. ताई तुमच्या भागात आशा वर्कर किती आहेत आणि अंगणवाडी सेविका किती आहेत, ह्यांना माहिती आहे. असू द्या ताई, हरकत नाही, हरकत नाही. ताई तुमच्या भागामध्ये SCPचं बजेट किती आहे, स्पेशल कंपोनंट प्लान, विशेष घटक योजना वगैरे, यांना माहिती आहे. मला फार वैतागल्यासारखं झालं आणि मी त्यांना म्हटलं, अहो बाई सगळं जर तुमच्या ह्यांना माहिती आहे तर तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिलात. त्याला लाजत म्हटल्या, ते सुद्धा ह्यांनाच माहिती आहे. काय करायचं, काय करायचं, कळलं का. राजकारण चुलीपर्यंत जावं म्हणून 73वी 74वी घटना दुरुस्ती आली होती आणि 50% आरक्षणाचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आदरणीय पवार साहेबांनी पहिला क्रांतिकारक निर्णय घेतला की इथं पुरुषा इतकंच बाईचं नाव सातबाऱ्यावर लागलं पाहिजे. ते पुरुषाने इतकं महिलेचं नाव तिच्या सातबाऱ्यावर आणि जमिनीवर येण्यासाठी ज्यांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला होता की महिलांना कर्तृत्व गाजवायची संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून कर्तृत्ववान महिला नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आल्या पाहिजेत. इथं एक महिला नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे, मी येण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं. आणि एक अशी महिला जिने आधी जिल्हा परिषदेमध्ये शासन प्रशासनाचा कारभार बघितलेला आहे आणि शासन प्रशासनाचा कारभार बघितल्यामुळे जिच्याकडे एक अनुभव आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की यांना विचारा असं काही त्यांच्या बाबतीत होणार नाही. त्या सांगतील थेट मला विचारा, मला सांगा, मला जे जे शक्य आहे ते ते मी करायला तयार आहे. कारण हे जे मध्यस्थ असतात ना त्याला अवघड कार्यक्रम असतो. मग चहापेक्षा किटल्या गरम होतात आपल्याकडे, हे की नाही. आणि मग ते मिस्टरच सांगतात मीच नगरसेवक आहे, तेच ओळख करून देतात स्वतःची, मिसेस येतच नाहीत पुढे. मला आनंद आहे की या सगळ्यांमध्ये खर तर प्रचाराचा शुभारंभ करताना रोहित दादांनी जी सगळ्यात महत्वाची ओळख करून दिली ती उमेदवारांची ओळख करून दिली की आम्ही कोणते उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमच्या उमेदवारांमध्ये विशेष काय आहे. तर आमचे उमेदवार हे क्वालिफाईड आहेत, एज्युकेटेड आहेत. आता एज्युकेटेड उमेदवार, सुशिक्षित उमेदवार निवडायचा, जर तुम्हाला तुमची पोरं बाळं शिकवायची असतील, क्वालिफाईड करायची असतील, सभ्य आणि सुसंस्कृत करायची असतील तर तुम्ही इकडचा उमेदवार निवडाल. आणि जर तुम्हाला तुमच्या लेकरांना पिस्टलचं लायसन बिसन द्यायचं असेल तर काय हरकत नाही, हे की नाही. राम शिंदे आपला भाऊच आहे, काय विषय नाही, आपला भाऊच आहे ते. पण आपला भाऊ कशात कर्तबगार आहे, ते पिस्टलचं लायसन बिसन त्यांना जमतंय म्हणा. आपल्याला काही एवढं माहित नाही पण त्यांना जमतंय म्हण त्याच्यातलं काय 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 काय. पण झालं काय माहितीये का, जसं पण त्यांच्याकडे रॉकेटची दिशा वळली साला चर्चाच आणि चौकशीच बंद झाली. देवेंद्रजी म्हणजे काय, आले देवाजीच्या मना तेथे पोलिसांचे चालेना, असं सगळं आहे. ते अवघड अवघड कारभार आहे सगळा. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही असा विचार करतोय, मी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की माझं परळी जन्मगाव आहे, ननज आहे. ननज, नात्रा, सारडगाव, धर्मापुरी, इंजेगाव अशी ती गावं ओळीने. त्यामुळे मला पुण्याहून जाताना नेहमीसाठी जामखेडच्या या चौकातनं असा फर्स्ट लेफ्ट घेऊन जावं लागतं. आणि गेल्या कितीतरी वर्षात नेमकी इथंच गाडी थांबायची. एवढा खड्डा आणि एवढा चिखल पहिल्यांदा दिसतंय मला की इकडे जरा रस्ता बिस्ता दिसतोय व्यवस्थित आणि जरा बरं दिसतंय वातावरण. मागे मी कर्जतचाही अनुभव सांगितला होता की मी एकदा शालिनी विखे पाटील यांच्याकडे कुठल्या तरी कामाच्या संदर्भाने गेले होते आणि कर्जत पुन्हा कधी आयुष्यात कर्जतला जायचं नाही.
पण मी आत्ता जेव्हा नानदची सभा आणि त्याच्या आधीची एक सभा करायला गेले, त्यावेळेचे रस्ते म्हणजे दिसतोय का फरक? रोहित दादा आलाय परत, हा जो फरक आहे तो फरक दिसतोय. जेव्हा एक उमद नेतृत्व काम करतं आणि एक व्हिजनरी नेतृत्व काम करतं तेव्हा काय फरक पडतो. दादा हो, 7 वर्ष निवडणुका झाल्या नाही हे नीट समजून घ्या. भाजपा निवडणुका का लावत नव्हती? कारण भाजपाला जोपर्यंत विश्वास मिळत नाही की आपण सगळी फोडाफोडी व्यवस्थित केलेली आहे, आपण व्यवस्थित मराठा विरुद्ध ओबीसी, हिंदू विरुद्ध मुस्लिम असं छान पिकवून घेतलेलं आहे, तोपर्यंत त्यांना निवडणुका लावणं इतकं काही बरं पडत नाही. दादा तुम्ही असं इकडनं करा की रेकॉर्ड, म्हणजे असं फ्रंट प्रोफाईल दिसेल, एकदम नंबर 1 फ्रंट प्रोफाईल दिसेल, आपल्याला काही अडचण नाही. आता ह्या सगळ्यांमध्ये बरं का, भाजपा निवडणुका जोपर्यंत त्यांना टप्प्यात वाटत नाही तोपर्यंत निवडणुका लावत नाहीत. आणि त्यांच्याकडच्या सगळ्या यंत्रणा ह्या त्यांच्यासाठी कशा काम करतात तर 2 दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की आपण 50 रुपयाचा पडदा लावला सांगू, मी राज्यावर आहे ना, काळजी करू नका, मी बोलतो निवडणूक आयोगाशी. तू बोलतो म्हणजे काय? मी बोलतो निवडणूक आयोगाशी म्हणजे बावनकुळे साहेब समजतात काय? म्हणजे बावनकुळे साहेबांना असं वाटतंय का की आपल्या घरात ए रामू 2 चाय ला रे असं ते निवडणूक आयोगाला सांगू शकतील? म्हणजे काय? मी सांगतो म्हणजे नेमकं काय? काय पद्धत काय झाली ही बोलायची? म्हणजे ज्या पद्धतीने लोकांना डाफरून आज बीड मध्ये कोणीतरी एक भाजपची महिला सांगत होती, ए वळवळ करायचं नाही रे, झोडपून काढेन माता. अरे काय करताय तुम्ही? कुठल्या पद्धतीने? आता इथली उमेदवार पण बाबा काय गजब लोक आहेत. मी आता इकडे टोल नाक्यावरनं येत होती, एका माणसाने मला एक पोलीस कंप्लेंट दिली. ताई म्हटला माझी विनंती आहे मला वाचा तुम्ही एवढी कंप्लेंट माझी. अर्थात त्याची FIR फाडली नाही, गुन्हे आहेत सगळे पोलीस बिचारे, त्यांचं माझ्यावरही खूप प्रेम आहे. मला याची कल्पना आहे. रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सवरेल वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, पण भाषण रेकॉर्ड करावे. करा रेकॉर्ड. कायदा आपल्या बाप्पानं लिहिलाय, नात करायचं नाही. बघा तक्रार काय आहे दादा हो, नीट ऐका. प्रति माननीय पोलीस निरीक्षक साहेब, जामखेड शहर पोलीस स्टेशन जामखेड, विषय सावकारी बाबत गुन्हा दाखल करणे बाबत, अर्जदार श्री भास्कर धनाजी गंभीरे व श्री हनुमान धनाजी गंभीरे. माणसं काळी गोरी आपल्याला काही देणं घेणं नाही, कारण टोल नाक्यावर माणसं भेटून ही तक्रार देतात आणि ते सांगतात की कळकळीची विनंती आहे ताई, नाहीतर आम्हाला आत्महत्या करावी लागेल, एवढी तक्रार वाचा. आणि म्हणून ही तक्रार वाचते. महोदय, आम्ही खालील प्रमाणे तक्रार करणार. श्री भास्कर धनाजी गंभीरे, राहणार सरदवाडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, मोबाईल नंबर, मी जाणीवपूर्वक टाळते मोबाईल नंबर बोलणं, येथील रहिवासी असून माझा शेती हा व्यवसाय आहे. माझे भाऊ श्री हनुमंत धनाजी गंभीरे यांच्या नावावर असणाऱ्या 210 मशालीला सोंड बसवण्यासाठी पैशाची गरज असल्याने आम्ही आमच्याकडील 3-4 तोळे सोनं मोडण्यासाठी चिंतामणी ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स नाव लक्षात ठेवायची, नाव विसरायचं नाही. चिंतामणी ज्वेलर्स, हा चिंतामणी ज्वेलर्स चे मालक श्री अमित चिंतामणी, श्री अमित चिंतामणी यांनी वजन करून तुम्हाला फक्त 4 ते 5 लाख रुपये मिळतील असे सांगितले. त्यावेळी सदर पैशातून आमची गरज भागत नव्हती. त्यावेळी आम्ही भाऊ चर्चा करताना अमित चिंतामणी ऐकले व जास्त व्याजदर देण्याची तयारी असेल तर माझे मित्र राहुल मोरे यांचा व्याज व्यवसाय असल्यामुळे त्यामुळे आमची अत्यंत नड असल्याने आम्ही त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले. किती घेतले? हे व्यापारी असल्याने व आम्ही आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला दिलेल्या खात्रीवर भरोसा व विश्वास ठेवून आम्ही तयार झालो व रक्कम 8,30,000 श्री मोरे यांनी चिंतामणी यांचे मार्फत दरमहा 10% 10 दिले बरं का पैसे माय, 10. हा आपण किडूक मिडूक करतो माय कसं तरी आपल्या लेकराला. आपल्याकडे एवढे पैसे नसतात मग, आपल्याकडे काय 2-4 लाखाचं काम पण आपल्याकडे नसतात पैसे. बघा 8,30,000 श्री मोरे यांनी चिंतामणी यांच्या मार्फत दरमहा 10% व्याजाने देण्याचे ठरले. त्यापैकी त्यांनी रक्कम, रोहित दादाला प्रश्न पडलाय ताईला कागद कुणी दिलाय, कुठून आलाय? दादा तेवढा तर अभ्यास करावा लागेल की. आम्हाला टप्प्याटप्प्यात दिले व त्यानंतर ठरलेल्या रकमेपैकी उर्वरित रक्कम 3,35,000ची त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी मला यापुढे उर्वरित रकमेसाठी जादा व्याजदर द्यावे लागेल सांगितले.
आधीच आर्थिक अडचणीत असल्याने श्री मोरे यांनी पैसे जादा व्याजदराने देणार असल्याचे सांगितले। आम्ही चिंतामणी यांना भेटलो, त्यांनीही मोरे यांचे पैसे देण्यासाठी जादा व्याजदराने पैसे घ्या सांगितले, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून उर्वरित रक्कम घेतली नाही। या उलट त्यांनी आम्हाला वारंवार दिलेली रक्कम दरमहा व्याजासह फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व जून 2018 मध्ये एकूण 5,70,000 इतकी रक्कम चिंतामणी यांच्याकडे जमा केली। बघा, 5,70,000 जमा केले, पण पुढे काय झालं? राहुल मोरे यांच्या विहिरीसाठीचा खर्च 1,44,900 असे मिळून 7,14,900 चिंतामणी यांच्याकडे त्यांनी दिले। 4,95,000 बदल्यात वारंवार जमा केले आहेत। असे असतानाही मोरे यांनी मला व्याजाचे पैसे अजून तुमच्याकडे येणे आहे, तुमचे मशीनने माझ्या विहिरीचे काम करून द्या असे म्हणून मशीनने विहिरीचे सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयाचं काम करून पण घेतलं फुकट। पुढे आता बाकीची रक्कम आणून द्या किंवा मशीन इथंच राहू द्या, परंतु आम्ही सदर व्याजाची रकमेची व्यवस्था करू शकत नसल्याने व मशीनीवरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने त्यामुळे मोरे व चिंतामणी म्हणाले तुमच्या जमिनीचे गहाणखत करून द्यावे लागेल। त्यावेळी आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळे व आम्ही आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांनी आमच्याकडून जमिनीच्या कागदपत्रावर सही घेतली व सदर कागदपत्रे वाचण्यास देखील दिली नाही। पुढे काय केलं आम्ही चिंतामणीजींनी? असं तक्रारीत लिहिलंय, रोजी काही लोक येऊन सदर जमीन आम्ही विकत घेणार आहे, तू बाहेर निघ। त्यावेळी मी 7/12 ऑनलाईन काढला। सदर 7/12वर मोरे यांचे नाव दिसून येत आहे व मोरे यांनी मला फसवणूक करून व्याजाच्या रकमेपोटी माझी जमीन लिहून घेतली आहे। केवळ जमीन हीच माझ्या कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन असून ते माझ्याकडून फसवणूक करून लिहून घेतले आहे। तरी आपणास विनंती आहे, आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातील शेतकरी आहोत, त्यामुळे अमित चिंतामणी व त्याचे सहकारी यांनी सावकारी करून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आमच्याकडे घेऊन शिवाय आमचे उदरनिर्वाहाचे साधन असणारी शेती बळकावून त्यामुळे त्यांच्यावर सावकारी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आमची जमीन आम्हास परत मिळवून द्यावी। आता तुम्ही ठरवा, तुम्हाला तुमच्या जमिनी आणि काय काय असं द्यायचं असेल तर आपण कशाला काय बोलावं? म्हणजे आपण 4 वेळा सांगू शकतो, दादा सरळ रस्त्याने चला, खड्डा आहे, दादा तिकडे खड्डा आहे। एखाद्याला जायचंच असेल तर आपण काय करू शकतो? माझा प्रयत्न असेल की ह्या सगळ्या सावकारी पाशात ज्या लोकांनी अडकवून ठेवलंय, काय खरंच त्यांच्याकडून काम होऊ शकेल का? मग त्यांनी याच्या आधी का बरं काम केलं नाही? या आधी त्यांना जामखेडमध्ये का ते काम करता आलं नाही का? जामखेड मधले अंतर्गत रस्ते असतील, बस स्टँड असतील, या सगळ्या गोष्टींची दुरावस्था दिसत होती, कारण आम्ही यायचो ना, आम्ही प्रवास करायचो, त्यामुळे आम्हाला माहिती या सगळ्या गोष्टी। आता याच्यामध्ये परत ठेकेदार आहेत, काय मटका बिटका आपल्याला काय तेवढं कळत नाही, ते काय एकाकट छक्का, दुरीकट सत्या, तिरीकट आट्या असं काहीतरी असते, म्हणजे असं चौकाकट नौका बिवका असं काहीतरी असते, है का नाही? ओपन जीव देईना आणि क्लोज झोपू देईना, अशी सगळी जिंदगी चाललेली। अहो दादा, हीच लोक सांगते तू, बाकी काय? शशिकांत दादा माझ्याकडे बघताय, ताईला मटक्यातलं कसं माहितीये? दादा हो, एक लक्षात घ्या, या सगळ्या माया हो, आपली साधी काय गरज आहे, आपली अपेक्षा काय आहे की नगर परिषदेच्या ज्या शाळा असतात त्या शाळांची क्वालिटी सुधारावी, तिथे आपल्या लेकराला चांगलं शिक्षण मिळावं, कारण खाजगी शाळेत आपण आपलं लेकरू टाकू शकत नाही, तेवढी फीस आपण भरू शकत नाही। या शाळा चांगल्या कधी होऊ शकतात? जेव्हा सुशिक्षित उमेदवार योग्य प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभे राहतात आणि ते त्याचा दर्जा सुधारतात। आपली अपेक्षा काय आहे की आम्हाला एक अत्यंत निर्भय, भयमुक्त असं वातावरण मिळालं पाहिजे। आम्ही रस्त्याने चालायला लागलो तर आम्हाला कुणाची भीती नाही वाटली पाहिजे, कुठल्या नाक्यावर टवाळखोर आणि गुंड दिसता कामा नयेत। पण नाक्यावर टवाळखोर पोरं का दिसतात? टवाळखोर पोरांच्या हाताला काम असेल तर ते नाक्यावर थांबत नाहीत, खाली दिमाग शैतान का घर होता आहे, ती नाक्यावर थांबतात कारण त्यांना काम नाही। त्यांना काम का नाही? कारण इथे तुम्ही ज्यांना ज्यांना याच्या आधी निवडून दिलेलं होतं, या लोकांनी हे ठरवून घेतलं की जोपर्यंत हा रिकामा असेल तोपर्यंतच राजकारणाचं रॉ मटेरियल म्हणून वापरता येईल। ते रॉ मटेरियल त्यांना पाहिजे होतं त्यांच्या मोर्चे, आंदोलन आणि दंगली उसळवण्यासाठीच। पण ही परिस्थिती बदलत आता कर्जत जामखेड मध्ये एक नवं चित्र दिसायला लागलं। कर्जत जामखेड सुद्धा बारामतीच्या खालोखाल स्वतःची सुधारणा करताना दिसत आहे।
आणि ही सुधारणा अत्यंत महत्वाची आहे. हा सगळा बदल ज्या पद्धतीने दिसतोय हा बदल अत्यंत अत्यंत महत्वाचा बदल आहे. या बदलाचे शिल्पकार असणाऱ्या माणसाला जर अजून आपण ताकद देऊ शकलो तर निश्चितपणे इथे ज्या आपल्या स्थानिकच्या अपेक्षा आहेत त्या अजून चांगल्या पूर्ण होऊ शकतील. या स्थानिकच्या अपेक्षा पूर्ण करताना मगाशी रोहित दादा म्हणाले की ताई बघा दोन साईडला दोन मशाली पेटलेल्या आहेत. दोन मशाली पेटल्यात दादा पण उमेदवार एकच आहे. ते जरा जरा दुखतंय बरं का आम्हाला. पण म्हणजे आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे पण ते प्रेम एकतर्फी असू नये दादा. म्हणजे एक वेळ आम्ही खासदार लंके साहेबांकडून नाही अपेक्षा कराव्या पण तुमच्याकडून अपेक्षा करायला पाहिजेत. आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे, मला याची खात्री आहे की नगराध्यक्ष आणि संपूर्ण पॅनल आपलं निवडूनच येणार आहे याची पूर्ण खात्री आहे मला. फक्त आपणही तेवढीच एक खात्री दिली पाहिजे की किमान ठीक आहे आता उमेदवारी नाही शक्य झाली पण किमान स्वीकृत सदस्य म्हणून तरी नंतर एक उमेदवार मशालीचा इथे असला पाहिजे. माझ्या पक्षाचा एक माणूस इथं असला पाहिजे. काय कुंडल साहेब मशाल पेटवायची आहे तुम्हाला लक्षात घ्या. एक सुद्धा लय महत्वाचं असते बरं का. हुकमाचा एक्का एकच असते लक्षात घ्या. तुमच्यावर जीव आहे माझा म्हणून आले मी. हा दादा हो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत हेही आपल्याला मी आवर्जून सांगितलं पाहिजे की आम्ही नुसतं बोलत नाही आम्ही काही गोष्टी करून दाखवतो. या सगळ्यांमध्ये म्हणजे रोहित दादांनी नेमकं काय काम केलं. जसं आम्ही हे म्हणतोय किंवा राम शिंदे साहेब ते पिस्टलच्या लायसन्सचं नेमकं कसं कसं झालं ते जरा एकदा सांगा की. तर आम्ही आमचं काय काम आहे ते सुद्धा सांगू शकतो की नगर परिषद जामखेड मध्ये भूमिगत गटार योजना बांधकाम 77 कोटीचं काम इथं झालेलं आहे. हे 77 कोटीचं काम नगरसेवक नगर या शब्दाचा अर्थच असा असतो नळ गटार आणि रस्ते या तीन गोष्टी त्याने बघितल्या पाहिजेत. इथे एक ज्या पद्धतीने नेतृत्व काम करत आहे तर मुळात नगर परिषदेमध्ये 77 कोटीची विकास कामं नगर परिषद जामखेड आरोग्य कर्मचारी निवासस्थान बांधकाम 26 कोटीचं जामखेडचं महसूल कर्मचाऱ्यांसाठीचं निवासस्थान जे फार महत्वाची गोष्ट होती 12 कोटीचं. अगदी त्याच वेळेला जिल्हा परिषद शाळा खोल्या बांधकाम. मी आत्ताच म्हटलं की शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर आमच्या लेकरांना तिकडे बसता आलं पाहिजे. कित्येक अशा शाळा आहेत की ज्या शाळांमधून मुली दुपारी घरी आल्यानंतर जातच नाहीत. शाळा गळतीचं कारण ज्या वेळेला सर्वे करून पुढे आलं तेव्हा लक्षात आलं की स्वच्छतागृह नसल्यामुळे पोरी घरी येतात आणि नंतर जायला मधल्या सुट्टीत कंटाळा करतात. पण शाळेचं बांधकाम सुसज्ज असलं पाहिजे. रोहित दादांच्या काळामध्ये हे फार महत्वाचं काम झालं की शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी 50 लाख रुपये. जामखेड शहरासाठीचं वाचनालय साधारण 1,20,00,000 रुपये. नगर परिषद जामखेड इथलं स्मशानभूमीचं बांधकाम त्याचं सुशोभीकरण 2 कोटी रुपयाचं. अहमदनगर येथील नाना नादी उद्यान निर्मिती 2 कोटी रुपये. अगदी त्याच वेळेला अहमदनगर मधलं सामाजिक सभागृह जामखेड जिल्हा अहमदनगर मधलं सामाजिक सभागृह बांधणं 1.5 कोटी रुपये. जामखेड मधल्या प्रशासकीय इमारतीचं बांधकाम 5 कोटी रुपये. विंचरणा नदीचा पूल आपला जो विंचरणा नदीचा पूल आहे ते पूल ते मारुती मंदिरचा रस्ता साधारणतः 330 मीटरचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणं एक बाजू पूर्ण 1,26,00,000 काम आहे. मारुती मंदिर ते तपनेश्वरचा रस्ता 300 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीट करणं एक बाजू 1,50,00,000. मी हे खूप वाचू शकते मला याच्यात वेळ घालवायचा नाही पण आम्ही काय काम केलं असं कोणी जर प्रश्न विचारणार असेल तर आम्ही हे काम केलंय. मला कल्पना आहे राम शिंदे इकडे असणार म्हणजे त्यांच्या प्रेमाखातर देवेंद्रजी निश्चित येणार. देवेंद्रजी येणार म्हणजे अगदी हसून हसून बोलणार. चेहरा प्रचंड स्मित हास्य करत ते बोलणार आणि ते स्मित हास्य करून जेव्हा जेव्हा बोलणार तेव्हा लोकांची खात्री पटणार की आता गुंडाळत आहेत. आता समोरच्याला पक्क गुंडाळण्याच्या ते तयारीत आहेत. असे ते अनेक वेळा गुंडाळत राहतात. सध्या त्यांचा गुंडाळण्याचा जो कार्यक्रम आहे तो शिंदेच्या भोवताली आहे. माध्यमं आहेत आणि मला माहितीये की सकाळपासून सगळी माध्यमं मला फार फोन करत होती की ताई ते उदय भाऊ असं म्हटले. तर उदय भाऊंचे सगळ्या सुप्त महत्वाकांक्षा मी त्यांचे मनसुबे उधळल्यामुळे त्यांचं वैतागणं समजू शकते.
पण सुषमा अंधारे ठामपणे इथे महाराष्ट्रात क्रांतीची मशाल पेटवत राहणार आहे. दादा हो, या सगळ्यांमध्ये आम्हाला नगर परिषद निवडणूक 2025 यामध्ये जे उमेदवार इकडे बसलेले आहेत आणि या उमेदवारांमधलं जर एकूण प्रपोर्शन बघितलं तर हे प्रपोर्शन ज्या सगळ्या जात धर्म आणि सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन जे सर्वसमावेशक पद्धतीचं नेतृत्व इथे उभं राहत आहे हे जास्त महत्वाचं आहे. माया हो, ते 1,500चं असं कमी कमी होत आलंय बरं का, एकदम असं काट 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 मारत. म्हणजे आधी सगळ्या बायकांना, मग 75, मग 12 आण्यावर आलं, मग 8 आण्यावर, मग 4 आण्यावर, नंतर ते असं इलेक्शन संपलं की सगळं संपणार आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्ही कधीतरी विचार करा की समजा महिना 1,500 तर साधारणतः वर्षाचे किती झाले माय? 18,000 रुपये झाले. बरोबर आहे. वर्षाचे 18,000 तुम्हाला महत्वाचे वाटतात, वाटणं स्वाभाविक आहे, समजूच शकते मी, फार महत्वाचे वाटतात. पण माया हो, जर तुमच्या घरातल्या लेकराला महिन्याला 18-20 नोकरी लागली तर 18,000 वर्षाची घ्यायची गरज पडेल का? मग वर्षाचे 18,000 महत्वाचे की महिन्याला 18-20 नोकरी महत्वाची, हा विचार तुम्ही करायचा आहे. कारण भाजपा पगारी मतदार तयार करत आहे. भाजपा आचारसंहितेच्या काळामध्ये अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून हा निव्वळ पैसे वाटपाचा हा खेळ करत आहे. आणि अशा पैसे वाटपाच्या खेळात आपण अडकू नये. कारण आता बहिणी लाडक्या असण्यापेक्षा सुद्धा बहिणी सुरक्षित असणं जास्त गरजेचं आहे. 3 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही. 3 वर्षाच्या लेकराला जिथे ही लोक सुरक्षित ठेवू शकत नाही, 3 वर्षाच्या बाळासोबत अत्याचार करून जर त्याला दगडाने ठेचून ठेचून मारत असतील आणि त्यावर कुणीही बोलायचं नाही अशी जर यांची अपेक्षा असेल तर याचा अर्थ असा झाला की ते तुमचं तोंड बंद करू पाहत आहेत. तुम्ही ठरवायचे की आपलं तोंड 1,500ने बंद करायचं की येणाऱ्या या मतदानाला